2 ऑगस्टची ती अमावास्येची काळी रात्र. जोरदार पाऊस व मुंबई गोवा महामार्गावरील सावित्री नदीला आलेला भयंकर पूर. ती रात्र कोकणवासीय कधीच विसरू शकणार नाहीत. ऑगस्ट 2016 मध्ये मुंबई गोवा महामार्गावरील सावित्री नदीचा ब्रिटिशकालीन पूल त्या काळ्या कुट्ट अंधारात मध्यरात्री 1 ते 2 वाजताच्या सुमारास अचानकच कोसळला. या अपघातात जवळपास 40 जणांचा मृत्यू झाला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि स्थानिकांच्या मते 1928 मध्ये बांधलेला हा पूल किमान 2013 मध्येच तरी बंद करायला हवा होता. PWD आणि नॅशनल हायवेज अथॉरिटी ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी मिड डे या वृत्तपत्राला सांगितले की इंग्रजांच्या राजवटीत महामार्ग आणि रेल्वे मार्गांवर बांधलेले पूल त्यांच्या अपेक्षित आयुष्याच्या शेवटास आल्यावर ब्रिटिश सरकार त्यांच्या भारतीय समकक्षांना इशारा देते आणि ते बंद करण्याची किंवा पाडण्याची शिफारस करते. एका रेल्वे अधिकाऱ्याने ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या या अशा पद्धतीची पुष्टी देखील केली. आम्हाला नियमितपणे जुन्या पूल आणि संरचनांबद्दल माहिती दिली जाते. PWDच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की मला सांगण्यात आले आहे की ब्रिटिशांनी आम्हाला सावित्री नदीवरील पुलाबद्दल ही माहिती दिली होती. याचा अर्थ असा की ब्रिटिशांनी बांधलेल्या वास्तूंबद्दल ते आजही सजग आहेत. ते आजही भारताला त्या संदर्भात माहिती देत आहेत व भारतीय शासन प्रशासनाने त्यावर वेळीच कारवाई करावी ही त्यांची इच्छा आहे, जेणेकरून लोकांना त्रास होणार नाही व त्यांना चांगल्या सुविधा देता येतील. तुम्ही विचार करत असाल की या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आत्ता का सांगत आहे. त्याचे कारण म्हणजे गेल्या 6 ते 8 महिन्यात राज्यात ज्या काही घटना घडल्या त्या संदर्भात आपलं सरकार व प्रशासन अजूनही म्हणावं तेवढं गंभीर झालेलं नाही व वारंवार अशा घटना घडतच आहेत, ज्यामुळे निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. आज अशाच काही गंभीर घटनांविषयी चर्चा करूयात. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. पुण्यातील इंद्रायणी नदीवरील पूल नुकताच कोसळला. त्यात अनेकांचा मृत्यू झाला. पण ही दुर्घटना का घडली यावर चर्चा करणं महत्त्वाचं आहे. हा लोखंडी पूल आधीच जीर्ण झाला होता. स्थानिकांनी तिथे तसा फलकही लावला होता, परंतु तरीही त्या पुलावरून लोकांची रहदारी होतच होती. इतकंच काय तर तो पूल केवळ पायी चालणाऱ्यांसाठीच होता, परंतु त्यावरून दुचाकीही म्हणजेच 2 व्हीलर देखील चालवल्या जात होत्या. 15 जूनच्या दुपारी 3:30 वाजताच्या सुमारास या पुलावर जवळपास 200हून अधिक जण असल्याची शक्यता स्थानिक व प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली. क्षमतेपेक्षा जास्त भार झाल्याने पुलाने दम तोडला व तो आपल्या सोबत 4 जणांना घेऊन गेला. राज्य सरकारने या घटनेसाठी पूर्णपणे त्या पुलाला व पर्यटकांनाच जबाबदार धरले, परंतु आपली ही काही चूक आहे हे मान्य करायलाच सरकार तयार नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही निर्विकारपणे यात कोणाचीही चूक नाही असं म्हणत स्वतःसहित प्रशासनालाही स्वतःच दोषमुक्त केलं. 5 ते 10 लाख रुपये देण्याची घोषणा करून सरकारने स्वतःचे पाप त्याच इंद्रायणीच्या पाण्यात धुवून घेतले. या दुर्घटनेच्या काही दिवस आधीच मुंब्रा दिवा रेल्वे मार्गावर अशीच एक दुर्घटना घडली होती. त्या दुर्घटनेलाही रेल्वे प्रशासन व राज्याचं शासनच जबाबदार होतं असे अनेक गंभीर आरोप झाले, परंतु मुख्यमंत्र्यांसहित त्यांच्या मंत्र्यांच्या चेहऱ्यावर चिंतेची साधी रेषही दिसली नाही. मध्य रेल्वे मार्गावर सकाळी व सायंकाळच्या वेळेस म्हणजेच गर्दीच्या वेळेत अतिरिक्त गाड्या सोडण्यासाठी रेल्वे प्रशासनासहित शासनाकडे कित्येक निवेदने, अर्ज, विनंत्या झाल्या, परंतु दोघेही ढिम्मच निघाले. त्याच मार्गावर AC लोकल सोडल्याने साध्या लोकल मधली गर्दी आणखीनच वाढली व ज्या अपघाताची शक्यता प्रवासी वर्तवत होते तो अपघात शेवटी झालाच. त्यात 6 जणांचा मृत्यू झाला. त्या मृतांच्या कुटुंबियांना देखील प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत जाहीर झाली व सरकार यातून मोकळे झाले. या सरकारला मतदारांची तर किंमत नाहीच, परंतु ज्या महापुरुषांच्या नावाने हे मत मागतात त्या महापुरुषांची देखील चिंता त्यांना नाही. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सिंधुदुर्गच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उद्घाटनाच्या केवळ 4 ते 5 महिन्यातच कोसळला. त्या पुतळ्याचे उद्घाटन चक्क प्रधानमंत्री मोदींच्या हातून करण्यात आले होते. अतिशय निकृष्ट दर्जाचे काम करून अतिशय घाईघाईने तयार केलेला हा पुतळा काही महिन्यातच कोसळतो याचे दुःख वाटून जनतेची माफी मागण्याऐवजी
सरकार चालवणाऱ्या लोकांनी त्या दुर्घटनेचे खापर भारतीय नौदलाच्या माथ्यावर फोडले। दुसरे असे की तत्कालीन मुख्यमंत्री व वर्तमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तर पुतळा कोसळण्याला हवेचा जोर जबाबदार आहे असे बेजबाबदार वक्तव्य केले। नंतरच्या काही तपासात पुतळा पडण्याचे कारण त्यात झालेला भ्रष्टाचार होता हे उघड झाले। आता पुन्हा एकदा नवीन पुतळा उभारल्यानंतर त्या पुतळ्याच्या चबुतऱ्याभोवतालची जमीन खचल्याचे समोर आले आहे। जर चबुतऱ्याचीच जमीन खचली तर तो चबुतरा व त्यावर उभा असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कसा उभा राहील हा प्रश्नच आहे। तरी प्रशासनिक अधिकारी मात्र हा चबुतरा व त्यावरचा पुतळा पुढील 100 वर्षे तसाच उभा राहील हे मात्र ठणकावून सांगत आहेत। त्यांच्या आत्मविश्वासामागे काय कारण आहे हे कळायला काही मार्ग नाही, परंतु ते स्थानिकांनी विचारलेल्या प्रश्नांना व आक्षेपांना उत्तर देताना हेच सांगत आहेत। पुढे ते असेही सांगत आहेत की IIT मुंबई मधील प्रोफेसर व इंजिनियर्सच्या देखरेखीखाली हा नवीन पुतळा उभारण्यात आला आहे। म्हणजे हे अधिकारी महोदय असे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की यावेळी जर पुतळा चबुतऱ्यासहित कोसळला तर IIT मुंबईचे प्रोफेसर व तिथले इंजिनियर्स याला जबाबदार असतील। काल परवाच अहमदाबादमध्ये एक विमान अपघात झाला ज्यात 270हून अधिक लोक मारले गेल्याची शक्यता अल जझीराने वर्तवली आहे। अशातच विमान, ट्रेन, पुतळे, पूल काहीच सुरक्षित राहिलेले नाही। राज्यात काही अप्रिय घटना घडल्या तर दुर्दैवी घटना किंवा केवळ दुर्दैव म्हणून आपले हात वर करायचे। मृतांच्या कुटुंबियांना 5 ते 10 लाख रुपये द्यायचे। बचाव कार्य वेगाने सुरू आहे असं म्हणायचं आणि पुन्हा एकदा दुसऱ्या दुर्घटनेची वाट बघत बसायचं। हेच काय ते सरकारच्या हाती राहिलं आहे। राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या गृह जिल्ह्यामध्ये अशी घटना घडलेली असताना ते मात्र साखर कारखान्यांच्या निवडणुकीच्या प्रचारात दंग झाले आहेत। यालाच महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणायचं।